नाही, मी हे बघा, आता बराकीत कोणत्या बराकीत कोणाला टाकायचं हा जेल प्रशासनाचा विषय. सार्वजनिक जीवनामध्ये काम करीत असताना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर किंवा आणखी काही प्रश्नावर मी स्वतः बी जेलमध्ये गेलेलो आहे. बॅरॅक कोणती टाकायची, काय कोणती टाकायची हे संपूर्णपणे जेल प्रशासनाच्या हातात. माझं म्हणणं असं आहे की जेल प्रशासनाने हे दोन गट जे आहेत एकमेकाच्या कायमस्वरूपी विरोधात आहे. हे एक जण म्हणतो मला चुकीनं गुंतवण्यात आलंय, दुसरा अक्षय आठवलेच्या किंवा सनी आठवले का अक्षय आठवले का अक्षय आठवले यांच्या बाबतीत सुद्धा यांनी काहीतरी केलंच असेल यापूर्वी. मग हे गट दोन्ही एकत्र किंवा समोरासमोर न येऊन देणं, टेलिफोन, तिथं टेलिफोनची सुविधा आहे काहीतरी जेलमध्ये. मी जेलरला विचारलं तर टेलिफोनचं फोन लावताना हा वाद त्या ठिकाणी उत्पन्न झाला. आणि नंतर जेलमध्ये मला वाटतं सकाळी कुठं आंघोळीला किंवा कशाला सोडलेले असतील, जेवणाला सोडले असतील, त्यावेळेस मग सगळेच लोक धावाधावी झाली. जर 15-15 आणि 20-20 आरोपींची तिथं मारामारी लागली असते आणि एखाद्याची हत्या झाली असती तर बीडच्या जेलरनी ते भरून दिलं असतं का? आणि मग तुमच्याकडे काही रिक्त जागा आहेत ते म्हणाले माझ्याकडं. रिक्त जागा भरण्याच्या बाबतीमध्ये त्यांनी अगोदर पाठपुरावा केला नाही का? आणि हे जे आरोपी आहेत काही VIP ट्रीटमेंटच्या बाबतीमध्ये त्यांच्या बाबतीत तक्रार होते, टेलिफोन आतमध्ये पोहोच होतोय, स्वतंत्र जेवणाची थाळी त्यांना पुरविली जाते, अशा प्रकारच्या काही तक्रारी येत आहेत. मग यातले काही आरोपी तुम्ही यापूर्वीच म्हणजे जेलरनी आणि SP-नी मग अमरावतीच्या जेलला का पाठवले नाही, नागपूरच्या जेलला का पाठवले नाही, नाहीतर नाशिकच्या जेलला पाठवायचे, कुणाला संभाजीनगरला पाठवायचं. आणि बरेचसे आरोपी लातूर जेलच का मागतात? कोणत्या कोणत्या आरोपींचे नातेवाईक लातूर जेलला आणि बीड जेलला या ठिकाणी काम करतात हे जेलरला SP साहेबांना माहित नसतं. आता मग तुम्ही काही मागणी करताय अमरावती असेल किंवा नागपूर जेल असेल? 100% माझं म्हणणं आहे की हे जे अशा पद्धतीने हाणामाऱ्या होण्यापेक्षा यातले ज्यांच्यावरती आता बबन गीतेच्या बाजूच्या किंवा यांच्या तो महादेव गीते किंवा अक्षय आठवले यांना VIP ट्रीटमेंट दिल्याची चर्चा आतापर्यंत कधी झाली नाही. VIP ट्रीटमेंट कोणाला दिली जाते तर आकाला दिली जाते. मग आका आणि त्यांचे जे समर्थक आहेत यांना सगळ्यांना अमरावती जेल किंवा नागपूर जेलला का पाठवलं जात नाही? पाठवावं. आणि तसं मला वाटतं याचे असे इनपुट मिळत असताना जेलमधली DSB काय करते? जिल्ह्याची DSBचा तर नंतरचा विषय, परंतु जेलमधली DSB काय करते? किंवा आम्ही पाहिलेलं आहे बाबा शोलेमध्ये, जेल में काय कोने कोने में हमारे जासूस आहे, तर जेलच्या कोने कोनेमध्ये हे काय करत होते? आणि कालिया चित्रपटात वगैरे हाणामाऱ्या बघितल्या होत्या आम्ही. आता बीडच्या जेलमध्ये कालिया झाला का काय आम्हाला काय कळा. संतोष देशमुखांचा खून झाल्यानंतर एक आरोप गंभीर झाला. तुम्ही ज्यावेळेस भेटायला गेले, सुप्रिया सुळे तिथे गेल्या, बजरंग सोनवणे गेले, एका महिलेच्या नावानं एक गट रचला जात होता आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात येणार होता अशी माहिती आहे. त्या महिलेचा खून झाल्याची माहिती आहे कळंबमध्ये.